आवरले आमच्या सगळ्यांचं आता आणि आता निघालोय आम्ही गावात. 7:30 वाजले त्या आणि पोहोचलोय आता गावात. आणि ही आहे मंदिर इकडं. मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आणि मला घरी जायचं काय? हा दूधवाडा चाललाय मामा तिकडं. आपण यात्रा बघायला जाऊ आता. नको उतरू, चढ नको. आता इथं मंदिरापाशी. मंदिराचा खूप मोठा परिसर आहे. आता जाऊ आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण दर्शन घेऊ. इथं नारळ देती देवाला फोडायसाठी. नारळ घेऊ आपण आता. इथं चालूय आपण आता मंदिरात. आणि सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे मंदिरामध्ये इथं यात्रेनिमित्त. आणि इथं शिखरावरून लहान मुलं टाकते ती. आणि हे नागनाथ महाराजाचं मंदिर, हे शिखर. आणि इथं शंकर पार्वतीची मूर्ती आहे. कोणी नवस केलेलं असतं तर ती टाकते ती यात्रे दिवशी शिखरावरनं मुलांना. डिकमल येते इकडं. आणि बाहेरनं परिसरातनं इथं दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत. रांगेने आता आम्ही आतमध्ये आलोय. मंदिरात आतमध्ये दर्शन घेतले. चला मोर, चला दर्शन घेतले. चला हो चला चला मोर. चला 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 नाही करा. ही पाया लागतं म्हणून आम्ही शेंगा लाईन केली. चला 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 ताई ताई चला मोर पुढे चला. चला मोर मोर चला दर्शन घ्यायचे. चला चला या पुढे या पुढे या पुढे. दर्शनाची रांग येशीपर्यंत गेली. दर्शनाला वेळ थांबून देत नाही ती. दर्शन घेऊन आता आलो मी बाहेर. इकडे पण दर्शन घेऊ आपण. सिद्धेश्वर मंदिर आहे इथं. दर्शन घेऊन चाललोय आता बाहेर. आता बघू यात्रा. प्रत्येक जण येणारा भक्त प्रसाद घेऊनच जातोय. आणि पोरं पण बसले ती आईसोबत इथं खाली. आता आम्ही आणतो प्रसाद आणि थोडासा प्रसाद खाऊन मग जाऊ परत यात्रा बघायला. प्रसादामध्ये लापशी आणि सांबार भात आहे. सांबार भात आणि लापशी आहे प्रसादामध्ये. बाल्या छान आहे का लापशी? खा मग. गोड आहे. गोड आहे का? आवडली का? प्रसाद खातो आम्ही. आणि त्या मंदिराला चिटकून
पेड्याची वगैरे दुकान आहे इथं. आदू आणि बाल्या गेले तर तिथं वर खेळायला. बाल्या कुठे आहे? बाल्या महागायचे काय तिथं लय मूर झालं मग कोणतं झालं देव बाल्या आला. आणि इकडं पाळणा एक मोठा आणि इकडं ब्रेक डान्स मोठ्या माणसांसाठी. गर्दी भरपूर व्हायला लागली आता. रिकामी केली सगळे आता. बाल्या झोपून येतोय का काय? या खाली बाल्या. ए बाल्या इकडे बघ की मजा आली का? हा काय करायचंय? पाण्यात बसायचंय. बर चला इथं आलो आम्ही आता. बदाम शेक घेतलाय प्यायला. आता खेळून झालं खाऊन झालं काय करायचं आता? काय घ्यायची खिलौणे? काय घ्यायचं? दे पैसे. कुठे येत आहेत का? बर चला आता खिलौणे घेऊ. आता मुलांना बसवलेत आईपाशी कारण खूप गर्दी आहे आणि आम्ही चालू आता जरा खरेदी करायला. आलो इकडं आता आम्ही खरेदी करायला. बघू आता काय काय आहे दुकानांमध्ये घेण्यासारखं. इथं खेळण्याची दुकान आहे ती. तळण्याचे पदार्थ सुद्धा येते. पापड खरेदी करून झाली आणि इथं बसलोय आता आम्ही. देवाचा रथ येणार आहे ते बघायला दर्शन घ्यायला. आता इथं देवाचा छबिना यायला लागलाय आणि ह्या रोडनं ह्या मार्गाने येतंय मंदिराच्या. ह्या मार्गाने छबिना येतं इकडं आणि इथं सगळे माणसं जमले ती छबिना बघण्यासाठी. देवाचा छबिना येईपर्यंत सगळ्या भक्तांसाठी ही कार्यक्रम ठेवलेला आहे मनोरंजनाचा. आणि इथं महादेवाची गाणी लावली ती आणि ती महादेवाच्या गाण्यावरच ही माणसं त्यांची कला सादर करते ती. पण त्यांची गाणी वापरली की आपल्या चॅनलला कॉपीराइट येऊ शकतं
त्याच्यामुळं ती पूर्ण गाणी म्यूट करून ठेवली ती आणि त्याच्याऐवजी मी दुसरी सॉन्ग लावली ती. आदूला मारायला खेळायला घेतले बंदुकी दाखव मला. जवळ आला इथं आता दर्शन घ्यायचं आणि जायचं आपण घरी. जगन्नाथ महाराज की जय. हो अमोल ये पुढं थांबा जागेवर. रथ मोहरे घेऊन द्या जरा. उचल अमोल जाऊ दे थोडंसं पुढं. जगन्नाथ महाराज की जय. चौकात चौकात हो हो.
चप्पल घालून कुणी सुद्धा रथाजवळ येऊ नका. चप्पल लांब सोडा तुमच्या. दर्शन घेऊ देवाचं आपण आता. तोरण नागनाथ चरणी अर्पण. धन्यवाद. उत्तम गायकवाड 5 नारळाचं तोरण नागनाथ चरणी अर्पण. धन्यवाद. आणि 11 रुपये शाहू खडके यांच्याकडून 5 नारळाचं तोरण. शिवाय अविनाश लोकरे धाने वस्तात यांच्याकडून 11 नारळ. शिवाय अविनाश लोकरे 101 रुपया नागनाथ चरणी अर्पण. धन्यवाद. जायचं घरी आता. दर्शन झालंय आपलं आता देवाचं आणि चाललोय आपण आता घरी. नागनाथ चरणी अर्पण. धन्यवाद. संध्याकाळचे 1:30 वाजले ते रात्रीच्या आणि दर्शन ते आपलं व्यवस्थित झालंय आणि निघाले आता आम्ही घरी. चला घरी आता. झाली जत्रा आता. निघालोय आता आपण घरी. जा तिथं पोरांना काहीतरी खायला घ्यायचंय आणि मग जायचं घरी. आलोय आता घरी. रात्रीच्या 2 वाजले त्या आणि आता मामा आणि भाचं आणलेलं खेळायला लागले ते आता. हरवल हा. आता उद्या दिवसभर मामा संग धिंगा नाही खेळायचं आता. ही झोपा आता. सकाळ बघा आता. टाकल्या बंद किती गोळ्या तो गोडलेला ते महाग ओढायचं आधी मग टाकायचं त्या गोळ्या. एकच टाका का टायमाला. तो गोडली. The next day. नमस्कार. शुभ सकाळ. सकाळचे 10 वाजले त्या आणि मुलं आंघोळी करून टी व्ही बघत बसले. ते निवांत घरात जेवण ते करून. जरा उठायला उशीर झाला सगळ्यांनाच कारण रात्री झोपायलाच आम्हाला 2:30 वाजल्या होत्या गावात यात्रेवरून येऊन. आणि मी चालेल जरा रानात वरी कोथिंबीरायची आणायची वरनं. इथं कॅनल आहे मध्ये आडवं आणि कॅनलच्या वरच्या रानात कोथिंबीर आहे. आईला माझ्या हातचं वडापाव खायची इच्छा झाली त्यामुळे आईनं बटाटे घातले ते उकडायला आणि मुलांना पण खायचे. तर म्हणलं आता रानात जाऊन आधी कोथिंबीर घेऊन यावी त्यामुळे मी कोथिंबीर आणायला चालली. आणि इकडं हे रानात कांदा येतं. आणि इथं लसूण आहे. लसणाचं कांदा एवढं मोठं झाले ते की लसूण वाटतच नाही कांदाच वाटते ते कारण रान चांगलं असल्यामुळं लसणाचा कांदा चांगला फुगला आहे. जेवढं लसणाला मऊ रान असेल तेवढा फुगतोय लसूण. आणि इथं मध्ये कॅनल आहे. कॅनलला पाणी येऊन गेले आताच. हे शेवाळ चढलेलं आहे पाण्याचा आणि इथं कॅनलच्या वर कोथिंबीर आहे. इकडं घर आहे आणि घरापासून थोड्या अंतरावर इथं कॅनल आणि इथं कॅनलच्या वर पण रान आहे. आणि ह्या रानामध्ये सगळा कांदाच आहे. तीळ टाकले ते इथं. चांगल्या शेंगा लागली ते तिळाला. देशी तिळ आहे. हे तिळाचे फुलं आणि इकडं कांद्याच्या कडेलाच घरी खायपुरता भुईमुग पण केलाय.
आता मला शोधावे लागेल इथं कोथिंबीर कुठे आहे. तर इथं भुईमुगाच्या मध्येच कुठं कुठे एक एक मोड आहे भुईमुगाचा, मध्ये कोथिंबीरीचा. आता शोधून घेते मी आता कोथिंबीर. देश काकडीचा वेल आहे इथं, छोट्या छोट्या काकडे लागले ते ह्याला. इथं तर काकडी मोठी येऊन पिवळी पडून गेली, टाकून देते काढून, म्हणजे परत दुसऱ्या लागतील. कारण पहिले फळ तोडल्याशिवाय दुसरं फळ लागत नाही लवकर. मकाची पण कणस पण आली तिथं हुरड्याला. उद्या भाजू आपण कणस. आता खायला आली ती चांगली, हुरडा झालाय कणसाचा. आणि बऱ्यापैकी कोथिंबीर सापडली. आता जाऊ घरी. कोथिंबीर घेऊन आली आता घरी. टीव्ही, अरे मामाच्या गावाला खेळायचं असतं, टीव्ही नसती बघायची. हा बटाटे चालू आहे उकडायला. बटाटे उकडले ती. आणि त्या मुलांना खायसाठी कोरड्या, पापडी आणि पापड घेतले तळायला. पहिल्यांदा थोडासा तुकडा टाकू आणि तेल तापले का बघू. तापले तेल चांगलं. टाकू कुरडई तळायला. जोड गव्हाचे का ग? ह्या वर्षी आहे का? झाले तळून सगळं. पापड, पापड्या, कुरडया आणि इथं परत बटाट्याचे वेपर्स आणि शाबू आणि बटाट्याच्या चकल्या पण तळल्या. आता करू वडे. बटाट्याची साल काढून घेतली. आता बटाटा मॅश करून घेऊ आणि बटाट्याला फोडणी देऊ. बटाटा परतून झाला. आता गोळ करून घेतलं बारकं बारकं. इकडं पीठ पण तयार करून घेतले बेसनाचं. आणि परत तेल गरम व्हायला ठेवले वडं तळायसाठी. वडं करून झालं तर. आणि इकडं आईने केली वांग्याची भाजी. मस्तपैकी तरी आली वांग्याच्या भाजीला. आता जेवण करतो आम्ही. आणि मावशी आली माझी आज. रात्री काय आलीच नव्हती यात्रेला. मावशीन काका आली ती.
आणि आम्ही दोघे चाललोय आता परत यात्रेला. बांगड्या पण घालायच्या त्या आम्हाला दोघींना. चल झाले का उरकले का तुझं? चला मग आई थांबली तर पोरांना घेऊन घरीच. आणि मेन मावशी चाललोय आता. काय म्हणते आईचं चांगला अवतार आहे. काय होत नाही आता शेतकऱ्याचं असं असतं. स्टॉल दे मला पांघरायला ग. आणि चाललोय आता. येतानाच मावशी दर्शन घेऊन आली देवाचं. काका जरा उन्हाचा आराम करते ते. आणि भैयासोबत चाललोय आम्ही गावात. चाललोय आता गावात. आणि ती माझी प्राथमिक शाळा. पहिले ते 4थी पर्यंत मी इथे शाळा शिकली. गर्दी नाही का? आणि सकाळनं सुद्धा भरपूर गर्दी आहे. इथं आलोय आपण आता बांगड्या भरायला. भरू आता बांगड्या. हा तिकडे आहे माझ्या मागच्या. किलोमीटर इथं 10 रुपयाला झाले टरबूज. बांगड्या भरून झाल्या. आणि इथं आता बघू मावशीला काय घ्यायचं काय नाही. थोडंफार मावशीच्या मुलीला ते घ्यायचंय काय काय. आणि आता दुकानं बघायला थोडीशी खरेदी करू आता. आली यात्रा ती बघून आता निघालोय आम्ही घरी. मला झाली का झोप? गेली आता मावशीन काका.